नमस्कार मंडळी. दिनविशेष या उपक्रमात आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथी आहे आणि म्हणूनच आपण आज आत्ताच्या भागामधनं तुकडोजी महाराजांची थोडीशी माहिती समजावून घेणार आहोत. मंडळी, अमरावती जिल्ह्यामध्ये यावली नावाचं एक छोटंसं गाव आहे. त्या गावामध्ये तुकडोजी महाराजांचा जन्म झाला होता. त्यांच्या वडिलांचं नाव बंडोजी होतं आणि आईचं नाव मंजुळा असं होतं. या तुकडोजी महाराजांचा जन्म 30 एप्रिल 1909 या दिवशी झाला. ते ज्या वेळेला जन्माला आले त्यावेळेला त्यांचं नाव माणिक असं ठेवण्यात आलं होतं बरं का. त्यांचे वडील जे होते ते व्यवसायाने दर्जी होते. हातामध्ये कौशल्य होतं, पण पायामध्ये स्थिरता नव्हती. त्याच्यामुळे त्यांचे वडील कधी यावलीला तर कधी चांदूरला जायचे. कधी अमरावतीला तर कधी वरखेडला त्यांची भ्रमंती चालायची. त्यांच्या घरामध्ये 18 विश्व दारिद्र्य होतं. राहण्यासाठी साधी 2 खणी जागा सुद्धा नव्हती मंडळी. आणि त्यांचे वडील कुठल्यातरी धुनीवाल्या बाबांच्या संगतीमध्ये गांजा मळत बसायचे. त्यांच्या वडिलांना समाजातही मान नव्हता आणि नातेवाईकांचा सुद्धा त्यांच्यावरती अजिबात विश्वास नव्हता. त्यांची सगळी जी हुकूमत आहे ती कोणावर चालायची तर आपली पत्नी मंजुळा आणि आपला छोटा मुलगा माणिक ह्याच्यावरती. त्या मायलेकरांना ते कधी-कधी भरपूर मारायचे आणि इतकं करून समाधान झालं नाही तर घराबाहेर सुद्धा काढायचे. आता मला सांगा, आता अशा या अवस्थेमध्ये त्या छोट्या माणिकच्या विकासाकडे किंवा त्याच्या शिक्षणाकडे कोण लक्ष देणारं होतं? पण श्रोते हो, या सर्व प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी 4 इयत्तांपर्यंतचं शिक्षण घेतलं होतं बरं का. पण खरं सांगायचं तर शाळा तुकडोजींच्या जडणघडणीमध्ये काही विशेष करू शकली नाही. हां, पण मठ होते, देवळं होती, त्यांनी मात्र अगदी अनपेक्षितपणे या मुलाला योग्य मार्ग दाखवला आणि त्याचा आध्यात्मिक विकास केला. या मठांमध्ये, देवळांमध्ये जे सत्पुरुष होते, त्यांच्या सहवासामध्ये राहून तुकडोजी ज्ञानोबा तुकोबाचे अभंग म्हणायला शिकले. तालसूर समजू लागले. खंजिरी वाजवण्यात मन घालू लागले. पुढे भजन सम्राट म्हणून प्रसिद्ध झालेल्या तुकडोजींवर व्यावहारिक शिक्षणाचे संस्कार झाले नाहीत. पण मंडळी, संतांच्या संगतीमुळे भक्ती वैराग्याचे संस्कार मात्र प्रचंड झाले. अक्षरांवरती त्यांची हुकूमत होती आणि अक्षरांवरती हुकूमत करून कवित्व करणाऱ्या तुकडोजींच्या कवितांचा जर का एकंदर आपण संभार पाहिला, त्यांची व्याप्ती पाहिली तर ती मनाला थक्क करून टाकते. हातात खंजिरी घेऊन आपल्या भक्तिरसानं रसाळ झालेल्या आवाजानं गाणाऱ्या या छोट्या मुलाकडून लोकांनी खूप गाणी म्हणून घ्यावीत आणि मग त्याला विचारावं की तुला काय हवं? त्यावेळेला अन्नाच्या कणालाही पारखा झालेल्या आणि उपासमारीने हैराण बेजार झालेल्या या मुलानं म्हणावं एक भाकरीचा तुकडा. आता लोक त्यांना चेष्टेने, कधी उपहासाने, कधी केवळ गंमत म्हणून, विनोद म्हणून म्हणून तुकड्या म्हणायला लागले. पण हे सुद्धा त्या मुलांनी आनंदाने स्वीकारलं आणि या संत पुरुषाने पुढे स्वतःचा परिचय करून देताना तुकड्या दास असं म्हणायला सुरुवात केली. म्हणजे समाजाने हिणवलं तरी सुद्धा त्यांनी त्याच्यामधनं सुद्धा आपला जो शांततेचा स्वभाव आहे
तो सोडलेला नव्हता. कोणाला शिव्याशाप ते देत बसले नाहीत. या तुकडोजी महाराजांना सद्गुरू सहवास फारसा लाभला नाही. तुकडोजींच्या वयाच्या 12व्या वर्षी अडकोजी महाराज समाधीस्थ झाले. मग आता सद्गुरू शोधासाठी तुकडोजी भ्रमंती करू लागले. ध्रुवासारखी तपश्चर्या करावी म्हणून ते रामटेकच्या जंगलामध्ये साधना करू लागले. त्या जंगलामध्ये काय झालं माहितीये? एक तेजपुंज योगी पुरुष त्याने तुकडोजींना दर्शन दिलं आणि तुकडोजींचा हात धरून त्यांना एका गुप्त भुयारामध्ये तो जो योगी आहे तो घेऊन गेला. सतत 2 महिने त्याने तुकडोजींना योग मार्गाच्या वाटा दाखवल्या. या विद्येमुळे ध्यानधारणेपासून समाधीपर्यंतची तुकडोजींची प्रगती झाली. त्यांची विश्वमैत्री दृढ झाली. पशुपक्ष्यांबरोबर मैत्री झाली. एकदा काय होतं माहितीये? एका जंगलामध्ये वाघाबरोबर त्यांची भेट झाली. दोघंही समोरासमोर निर्भय होऊन बसून राहिले. शब्देविण संवाद करू लागले. म्हणजे एकीकडे तुकडोजी महाराज बसलेत आणि समोर तो वाघ बसलेला आहे. आणि आपल्या ह्या अनुभवाचं वर्णन करताना नंतर त्यांनी काय म्हटलंय माहितीये? दोनों भी हम अपने भजन में लीन थे. मरने को हम तैयार थे, पर बीच में भगवान थे. म्हणजे केवढी अनुभूती त्यांना त्या प्रसंगामध्ये आली होती बघा. आता ह्या अनुभवानंतर जेव्हा तुकडोजी परत लोकांमध्ये आले त्यावेळेला मात्र आता ते पूर्वीसारखे अनाथ राहिले नव्हते. त्यांच्या वाणीने, भजनाने आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाने लोक त्यांच्या भोवती गर्दी करू लागले, त्यांना नावाजू लागले. त्या दरम्यान सालबर्डीला एक मोठा महायज्ञ झाला. लोकांच्या मनामध्ये भक्तिभावाची प्रेरणा निर्माण व्हावी म्हणून तुकडोजींनी मुद्दामच आपल्या प्रभावानं अपार धनराशी जमा करून तो यज्ञ अगदी सुफळ संपूर्ण करून दाखवला. आता ही सगळी गोष्ट किंवा ही सगळी बातमी जवळच सेवाग्रामला पोचली. महात्मा गांधींनी त्यांना बोलावलं आणि सुचवलं की मी सबंध देशातच स्वातंत्र्याचा यज्ञ मांडला आहे. तुम्ही त्यामध्ये सामील व्हा. आता महात्माजींच्या सहवासामुळे त्यांच्या कार्यशक्तीला अजूनच विधायक वळण मिळालं मंडळी. आश्रमामधली सर्व नित्य कामं तुकडोजी समरसतेने करू लागले. अगदी समरसून करायला लागले. त्याबरोबरच त्यांची काव्य निर्मिती सुद्धा चालू होती. त्यांची भजनं महात्मा गांधींना फार आवडत. एकदा काय झालं, महात्मा गांधीजींचं मौन होतं. अत्यंत काटेकोरपणाने आणि निष्ठेने गांधीजी मौन व्रत पाळायचे. पण गांधीजींना तुकडोजींचं भजन इतकं आवडलं की मौन आहे हे विसरून ते अगदी उत्स्फूर्तपणे म्हणाले, हे परत एकदा म्हणा. अशी तल्लीनता, उत्कटता तुकडोजी महाराजांकडे होती मंडळी. इतकंच नाही तर त्या गांधीजींच्या आश्रमाला भेट देणारी जवाहरलाल यांच्यासारखी मंडळी सुद्धा ती भजनं ऐकून तल्लीन होत. इतकंच नाही तर राजेंद्र प्रसाद, त्याच्यानंतर कस्तुरबा माता यांचं सुद्धा प्रेम तुकडोजी महाराजांना मिळालं. तुकडोजींची भजन मोहिनी जशी सेवाग्राम आणि देशनेत्यांना पडली, तशी सेवाग्रामच्या विधायक कार्याची आणि संस्काराची मोहिनी तुकडोजींवरती पडली. ग्रामविकास ह्या कल्पनेकडे तुकडोजी अधिकाधिक आकर्षित होऊ लागले. खेड्यापाड्यातून पसरलेला अतिशय अज्ञानी जो भारत आहे, दीन भारत आहे, सर्व हक्कांच्या जाणीवा आणि अधिकार हरवून बसलेली, रोगराईने गांजलेली जी जनता आहे ती तुकडोजींना स्पष्ट दिसली. कारण तुकडोजी स्वतः
त्याच जातीत जन्माला आले होते, वाढले होते. आणि म्हणून सेवाग्राम सोडल्यानंतर तुकडोजींनी राष्ट्र जागृती आणि ग्रामविकासाच्या दृष्टीने चैतन्यमय प्रसार सुरू केला. पारतंत्र्याची जी दुर्दशा आहे ती प्रत्येकापुढे उभी करून त्यावर मात करणारी जिद्द त्यांनी आपल्या भजनामधनं, आपल्या गाण्यामधनं गायला सुरुवात केली मंडळी. 42चा जो उठाव झाला होता, जी चळवळ झाली होती, त्यामध्ये आपल्या प्रभावी प्रचारानं सारा विदर्भ जो आहे तो तुकडोजींनी हलवला. त्यामुळे काय झालं? कालपर्यंत खाली माना घालून वावरणारे लोक हाती मिळेल त्या साधनानं सज्ज होऊन स्वातंत्र्याचा हुंकार भरायला लागली. त्यातच चिमूर आष्टीचा ऐतिहासिक संग्राम होऊन कित्येक लोक बळी पडले. परिणाम असा झाला की तुकडोजींना अटक झाली, त्यांना बंदिवासात जावं लागलं मंडळी. ही बंदिवासातली जी वारी आहे ती करून आल्यानंतर परत आले आले जेव्हा तुकडोजी, त्यावेळेला त्यांनी लोकांना सांगितलं की देशसेवा हीच ईश्वर सेवा आहे. खंजिरी भजनांच्या संगतीत त्यांनी ग्राम उद्धाराचं काम सुरू केलं. मोझरी या ठिकाणी एक आश्रम स्थापन केला आणि अनेक विधायक कामं त्याद्वारे सुरू केली. कोणकोणती कामं केली मंडळी? जे अडाणी लोक आहेत त्यांना साक्षर केलं. जे साक्षर आहेत त्यांना शहाणं बनवलं. ही खूप मोठी गोष्ट आहे. बहुश्रुत करण्यासाठी, लोकांना बहुश्रुत करण्यासाठी वाचनालयाची निर्मिती केली. जे रोगग्रस्त आहेत त्यांच्यासाठी उपचार केंद्र उभी केली. त्या उपचारांसाठी औषधशाळा, काम करणाऱ्यासाठी वेगवेगळ्या व्यवसायांचं शिक्षण देणारं केंद्र उद्योग मंदिर त्यांनी स्थापन केलं. म्हणजे ज्यांच्याकडे जे जे कौशल्य आहे त्याच्यासाठी त्या व्यक्तींची नेमणूक त्यांनी केली. मनस्वास्थ्यासाठी आपलं मन सुद्धा नीटनेटकं राहावं म्हणून उपासना मंदिर, शरीर स्वास्थ्यासाठी व्यायाम मंदिर असे वेगवेगळे उपक्रम त्यांनी सुरू केले. आणि त्या इमारतीवरती बोधवाक्य काय लिहिलेलं माहितीये? सबके लिए खुला है मंदिर यह हमारा. मंडळी, समाजामध्ये जे अज्ञान होतं, जो देवभोळेपणा होता म्हणजे अंधश्रद्धा असलेला, भ्रामक, तो घालवण्यासाठी तुकडोजी जीवनभर झटले. जिवंत प्राण्यांच्या बळीनी संतुष्ट होणारा देव हा देवच नाही, असं त्यांनी ठामपणे सांगितलं. देव काय बाजारचा भाजीपाला आहे? देव उद्योगात आहे, समाज स्वास्थ्यात आहे, पीडितांची, अडल्या-नडल्यांची सेवा करण्यात आहे. तो श्रमिकांच्या मागे, कष्टकऱ्यांच्या मागे यशाची माळ घेऊन उभा असतो. त्याचा आशीर्वाद आपल्याला लाभतो, अशी सरळ, सोपी पण अगदी सडेतोड शिकवण तुकडोजींनी संपूर्ण समाजाला दिली. श्रोते हो, लोक जमा व्हायचे ते त्यांचं भजन ऐकायला आणि त्या भजनातूनच दिव्य प्रेरणा ते घेऊन जायचे बरं का. तुकडोजींनी पुढे ग्रामगीता लिहिली. ती ग्रामगीता वाचून संत गाडगेबाबा म्हणाले होते, ही ग्रामगीता गीता ज्ञानेश्वरी प्रमाणे जनतेला खरं ज्ञान देऊन झोपडी झोपडीमध्ये सुखा समाधानाचा वर्षाव करील. इतकंच नाही मंडळी, 1955 साली जपानमध्ये जी विश्व धर्म परिषद भरली होती, त्यावेळेला भारताचे प्रतिनिधी म्हणून तुकडोजी महाराजांची निवड झाली होती. तुकडोजी महाराजांनी स्वतःचा संसार कधी केला नाही. त्यांनी राष्ट्राचा, समाजाचाच संसार केला. पण असं करत असताना त्यांनी आपल्या शरीर स्वास्थ्याकडे फार लक्ष दिलं असं आपल्याला जाणवत नाही मंडळी. त्यांच्या शरीरावरती या सगळ्या कामाचा ताण पडायला लागला. शेवटी कॅन्सर सारख्या दुर्धर आजारानं त्यांच्या शरीरामध्ये ठाण मांडलं. समोर मृत्यू दिसत असूनही तुकडोजी महाराज जिथे जिथे जाता येईल आणि लोकांना उपदेश करता येईल
तिथे तिथे जात राहिले, लोकांना उपदेश करत राहिले, लोकांना आवडणारी भजनं ऐकवीत राहिले. पण शेवटी अखेर आश्विन शुद्ध प्रतिपदा म्हणजेच 11 ऑक्टोबर 1968 या दिवशी मंगलम मंगलमय नाम तुझं सतत गाऊ दे, ही आपली आवडती प्रार्थना म्हणत म्हणत तुकडोजी महाराज भगवत चरणी विलीन झाले. असा हा थोडासा त्यांचा जीवनपट, कार्यपट मंडळी आजच्या त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण समजावून घेतला. मंडळी, आजचा हा भाग इथेच संपलेला आहे. तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल तर ह्या भागाला लाईक करा, ह्या भागाला शेअर करा आणि अश्विनी साठे नावाचं जे यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी.